अंबाजोगाई शहरातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांना एकत्र करून त्यांचं उत्कृष्ट संघटन करून त्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन एम्पाच्या माध्यमातून करण्यात येतं. अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं एम्पा कपचं आयोजन करण्यात आलं. एम्पा कपचा शुभारंभ मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर तर अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते करण्यात आलं. डॉक्टर राहुल धाकडे यांच्या पुढाकारातून एम्पा अंबाजोगाईची स्थापना गेल्या 4 वर्षापूर्वी करण्यात आली. कारण वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पॅथींचे डॉक्टर कार्यरत आहेत, ज्यामध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी, BDS, BAMS, BHMS व इतर पॅथींचा सहभाग करण्यात आला. कारण वरील सर्व पॅथींच्या स्वतंत्र अशा संघटना आहेत, परंतु सर्वांची एकत्र बांधणी करून चांगलं संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न त्या दरम्यान करण्यात आला. जवळपास 200 डॉक्टरांचं संघटन यामध्ये समाविष्ट आहे. दरवर्षी एम्पा अंबाजोगाईच्या वतीनं स्नेहमिलन, एम्पा कप, मॅरेथॉन, व्हॉलीबॉल, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व डॉक्टर बांधवांसाठी वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा आणि शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. त्यासोबतच इतर सांघिक स्पर्धांचं आयोजनसुद्धा केलं जातं. या माध्यमातून डॉक्टरांचं आरोग्य आणि समाजाच्या बाबतीत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर राहुल धाकडे यांच्या नेतृत्वावर सर्व पॅथींच्या डॉक्टरांनी विश्वास दाखवत या अभिनव प्रयोगाला बळकटी देण्याचं काम केलं. त्या अनुषंगानं एम्पा अंबाजोगाईचं काम सरस ठरत आहे. एम्पा कपचं आयोजन करण्यात आलं असून या एम्पा कपचा शुभारंभ मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते यांच्यासह मार्गदर्शक असलेले IMA अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे, डॉक्टर नवनाथ घुगे, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, डॉक्टर सुधीर धर्मपात्रे, डॉक्टर राजेश इंगोले, एम्पा अंबाजोगाईच्या अध्यक्षा डॉक्टर सौ सुलभाताई पाटील, सचिव डॉक्टर ऋषिकेश घुले, स्पोर्ट सेक्रेटरी डॉक्टर भीमराव माळवे, डॉक्टर मनीषा पवार, सचिव डॉक्टर हनुमंत माळवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले की अंबाजोगाई शहरातील बहुतांश डॉक्टर मंडळींचं आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचं जुनं नातं आहे. याच परिसरात अनेकांचं शिक्षण झालं आहे आणि ते अंबाजोगाई शहरात चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा करत करत स्वतःचा विरंगुळा देखील करत आहेत. कारण आज दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात दगदग असते आणि खेळामुळं उत्तेजित होता येतं. म्हणून चांगला उपक्रम एम्पा अंबाजोगाईच्या वतीनं राबवला जात असल्याचं बर्दापूरकर म्हणाले. तर तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितलं की अंबाजोगाईच्या डॉक्टर बांधवांनी चांगला पायंडा या ठिकाणी पाडला आहे. खेळाच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती निर्माण होते, ज्याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनात होत असतो. खेळ खेळणारे आणि खेळ बघणारे हे 2 वेगवेगळे पात्र असले तरी यातील खेळ खेळणारा हा सतत आनंदी व समाधानी असतो, असं सांगत खेळाचं महत्त्व विलास तरंगे यांनी सांगितलं. तर संपादक परमेश्वर गित्ते यांनी उपक्रमाचं कौतुक करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी एम्पा अंबाजोगाईच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील बहुतांशी डॉक्टर बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपण सर्वांनी मला या स्पर्धेच्या इनॉग्रेशन सेरेमनीसाठी बोलून सन्मान केला. ही संस्था बहुतेक आपल्यापैकी बहुतेक जणांनी या संस्थेच्या ठिकाणी शिक्षण झाल्यास शक्यता खूप आहे. संस्थेची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. आताच येताना सर म्हणत होते की एवढे मोठे ग्राउंड कुठे राहिलेले नाहीत किंवा काय नाही. त्याचं कारण फक्त ही संस्था 100 वर्षापासून इथं आलेला प्रत्येक व्यक्ती समाजासाठी मी काय करू शकतो या विचाराने करतो म्हणून टिकली आहे. आणि ह्याच्यासाठी इथं जास्तीत जास्त लोकांनी या ह्याचा उपयोग करावा किंवा बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीचा आमचा उद्देश तोच असतो. इतरही ग्राउंड्स आहेत. आता आमच्यासमोर सैनिक स्कूलचं मोठं एक चॅलेंज आहे, त्यासाठी आणखी आम्हाला ग्राउंड्स करणं आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्थेत आज कार्यरत असलेले शिक्षक, विद्यार्थी, मॅनेजमेंट याच्याशिवाय या संस्थेचा खूप मोठा परिसर अंबाजोगाई गाव, मराठवाडा आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी
फार मोठा जो हितचिंतक वर्ग आहे ते आमचं खरं बळ आहे आणि ते तुमच्या सगळ्यांच्या रूपाने सुद्धा आम्हाला दिसतं. ते असंच राहावं आणि सदैव या संस्थेला आपलं पाठबळ मिळत राहो ही इच्छा व्यक्त करतो. आपल्या या स्पर्धांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही थोडक्यात एम्पा असोसिएशनची ज्या काही क्रिकेट स्पर्धा आहेत त्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असणारे या संस्थेचे सगळे सर्व आदरणीय वर्धापूरकर सर, माझे सगळे डॉक्टर मित्र. तर डॉक्टरांना खेळाचे महत्त्व वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही. खरं तर माणसाचे एकतर खेळात तरी मन पाहिजे, नाही तर मनात पण खेळ पाहिजे. खेळात मन असणारी लोक आयुष्यभर तंदुरुस्त असतात आणि मनात खेळ असणारी लोक मानसिक दृष्ट्या खूप, आता इंगोले सरांना सांगायला गेलं ते खूप हॅपी असतात. पु ल देशपांडे म्हणतात की पोटापाण्याचा उद्योग जोमाने करा, पण ते करत असताना साहित्य, कला, क्रीडा, खेळ यांच्याशी चांगली मैत्री करा. साहित्य, क्रीडा, खेळाशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं ते सांगून जाईल. त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ झालेला अधिक वेळ घेत नाही आणि असे कार्यक्रम फक्त आपल्या अंबाजोगतच घडतात याचा इथला तहसीलदार म्हणून मला सार्थ अभिमान आहे. बऱ्याच ठिकाणी जायचा योग येतो. खूप हेल्दी वातावरण आहे. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सरांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. ज्याच्या कपाळी लागला त्या माणसाच्या जीवनाचं सोनं या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या मैदानावर जे जे उपस्थित आहेत त्यांच्या जीवनाचं कल्याण खऱ्या अर्थानं या मातीनं केलेलं आहे आणि या गावानं केलेलं आहे. अंबाजोगाईच्या वतीनं दरवर्षी म्हणजे आता 4थं वर्ष आहे, तर 4थ्या वर्षाचा मी साक्षीदार आहे. जे जे उपक्रम या ठिकाणी होतात त्या उपक्रमांना आवर्जून मला या ठिकाणी बोलावलं जातं, सन्मानित केलं जातं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. बॉलिंग बहुत ही बढ़िया फील्डिंग, कोई ज्यादा रन नहीं दे रहे बॉलर्स. मला वाटतं सायली लॉन्च कडक 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 बाला बाला. बहुत ज्यादा दौड़ गई और रोक लिया बाउंड्री के अंदर, सिर्फ 1 रन दिया. अतुल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. और ये पहला वाइड